Today we will see derivatives of parametric functions. त्यामध्ये पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय हे आपण बघूया आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. त्यासाठी असणाऱ्या एक्सरसाइज 1.4 मधील क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि जर शक्य झालं तर क्वेश्चन नंबर 3 इथपर्यंतचा भाग बघूया. We have seen so many functions so far. Let's see how was the journey so far about the functions. तर बऱ्याच फंक्शनचा आपण प्रवास केलेला आहे. सुरुवात आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स पासून केली होती की या फंक्शन्सला दुसरं नाव काय तर याला म्हणतो आपण एक्सप्लिसिट फंक्शन. हे म्हणजे काय तर y इज इक्वल टू साइन एक्स म्हणा किंवा y इज इक्वल टू लॉग एक्स म्हणा. y हा सेपरेटली इन टर्म्स ऑफ एक्स लिहिता आलेला आपल्याला. छान होता त्यावेळेस पासूनचा प्रवास आपला, पण खुश होतो त्यावेळेस. त्यानंतर आपण पाहिलं की y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, म्हणजेच दोन फंक्शन इथे दिसतात आणि f च्या आत जी एफ, तो आपला फॉग आणि गॉफ असा प्रकार. ते म्हणजेच काय तर त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे कॉम्पोजिट फंक्शन. एक्झाम्पल द्यायचं झालं तर साइन एक्स आणि लॉग एक्स दोघांना मिळून एक फंक्शन तयार केलं आपण की साइन ऑफ लॉग एक्स किंवा लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे, थोडासा काही जणांनी भुवया उंचवल्या वापरे काहीतरी आहे. त्यानंतर आपण बघितलं y इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ एक्स. हा इनवर्स म्हणजे एफ च्या डोक्यावर -1 लिहिलेला आहे, त्याचा अर्थ 1/f असा होत नाही की हा रेसिप्रोकल नाही, इट इज इनवर्स ऑफ फंक्शन. सांगायचं झालं तर साइन इनवर्स ऑफ एक्स हा आपल्याला 1/sin x असा लिहिता येत नाही. काही जण विचारात पडले आता बाबा की काय आता पुढं. त्यानंतर आलेलं आहे एफ ऑफ एक्स टू द पॉवर जी ऑफ एक्स, म्हणजे फंक्शन रेज टू फंक्शन, फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन आहे. आतापर्यंत स्क्वेअर माहित होते किंवा एखादी पॉवर एक्स माहित होती आपल्याला, पण फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन म्हणजे साइन एक्स रेज टू लॉग एक्स अशा भागामध्ये काय करायचं तर अशांना आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म असल्यामुळे आपण तिथं लॉगरिथम वापरलं होतं. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स असा प्रकार केला होता आपण, त्यामुळे काही जणांच्या डोळे वर गेले होते. त्यानंतर आपण एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0, हा म्हणजेच काय खरं तर हा याचाच भव आहे, एक्सप्लिसिटचाच भव आहे तो. फक्त एवढंच की याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय हे वेगळे न लिहिता त्या दोघांना मिळून एकत्र एक इक्वेशन तयार केलेलं आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. जिथे आपल्याला x वेगळा लिहिणं किंवा y वेगळा लिहिणं हे शक्य नाही, अशांना आपण काय म्हणलं होतं इम्प्लिसिट फंक्शन. बापरे हो. आता हे झाल्यानंतर आता नवीन भाग येतोय आणि हा शेवटचाच भाग आहे, त्याला म्हणतोय आपण पॅरामेट्रिक फंक्शन. आता इथं मात्र आपण एक्सप्रेशन लेस आहेत की आता डोळे आणि तोंड सगळे बंद आहेत. आता काय आणि काय होणार आहे ते बघूया आता आपण. तर मित्रांनो, हा सगळा आपला प्रवास झाला. ज्यांनी ज्यांनी त्या वेळेस होमवर्क वगैरे केलेला आहे त्यांचा प्रवास हा नेहमीच स्माइली सारखा असणार आहे हा, आणि आपला उद्देश असणार आहे की या सगळ्या वेगळ्या वेगळ्या एक्सप्रेशनचं रूपांतर स्माइलीमध्ये करायचं आपल्याला. तर याच्याकडे आपला प्रवास चालू आहे, त्यामुळं योग्य त्या दिवशी सगळं काम आपलं पूर्ण करा आणि आपला प्रवास असा होईल याची खात्री मी तुम्हाला देतो. तर आपण आता बघितलेली आहे जर्नी की फंक्शनची कशा पद्धतीने झालेली आहे. तर पाहूया. आता कर्व म्हणजेच फंक्शन बरं का. कर्व म्हणजे आता फंक्शन आपण देत असताना y इज इक्वल टू एक्स हे आपण समजा फंक्शन दिलं असेल, पण त्याचा कर्व म्हणजेच आपल्याला y इज इक्वल टू एक्स ला काय मिळणार आहे तर ती लाईन मिळते आपल्याला, म्हणून फंक्शनलाच कर्व असं देखील म्हणतो आपण. तर त्यामध्ये घेऊया सर्कल ही पहिली कर्व. तर त्याचं स्टँडर्ड फॉर्म मधलं इक्वेशन काय आहे तर इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. आता त्याचंच एक एक्झाम्पल आपण घेऊया की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25. आता थोडंसं बघूया या सर्कलच्या या इक्वेशन वरून आपल्याला मिळालेली कर्व कशी असणार आहे. तर ही आहे ती कर्व, आपल्याला सर्कल ही ती कर्व आहे, हे त्याचं इक्वेशन आहे. आता याचा आणि या कर्वचा काय संबंध आहे तर या कर्ववरच्या प्रत्येक पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असतो. उदाहरणादाखल काही बघूयात आपण पॉइंट्स की आता हा पॉइंट दिसतो आपल्याला, इट इज दिस पॉइंट इज 5 0. आता 5 0 हा जो पॉइंट आहे त्यातला 5 हा x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू 0. तर 5 ही x ची व्हॅल्यू जर आपण टाकली तर 5 चा स्क्वेअर काय मिळेल आपल्याला 25, आणि 0 चा स्क्वेअर आपल्याला 0 मिळतो. 25 प्लस 0 इज 25. It means this point is definitely satisfying the equation of the circle. Also for these points we can say easily प्रत्येक ठिकाणी 5 दिसतोय तुम्हाला आणि दुसरा पॉइंट हा 0 असणार आहे, त्यामुळे here these 4 points definitely satisfy the equation of circle. Now
let me take you to this point. Now this is x is equal to 3, this is x is equal to 3. When x is equal to 3, what is the value of y in that case? It is equal to 4. Now these are the 2 points, x is 3 and y is 4. So let's keep these values over here. I replace x by 3 and I replace y by 4. So what I get is 3 square plus 4 square. 3 square हा 9 आहे आणि 4 चा स्क्वेअर हा 16 आहे. 9 plus 16 is equal to 25. So I am sure now that this point lies on the circle. तर हेच समजून घ्यायचं इथं की या सर्कलवरचा प्रत्येक पॉइंट हा हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो, किंवा हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारे पॉइंट जर काढायचे तर ते सर्कलवरच्या प्रत्येक पॉइंट प्रमाणे असतील. ह्या त्या दोघांमधलं रिलेशन. आता हे जे इक्वेशन आहे ते आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 म्हणजे आपण गेल्या वेळेस बघितलं होतं इम्प्लिसिट फंक्शन त्याप्रमाणे आहे. इथं वाय आणि एक्स वेगळा वेगळा न लिहिता दोघांना मिळून एक इक्वेशन तयार केलेलं आहे आपण. आता बघूया. आता हे झालं स्टँडर्ड फॉर्म मधलं इक्वेशन. त्यानंतर आता बघूया आपण एक्झाम्पल ऑफ इक्वेशन ऑफ दिस सर्कल इन पॅरामेट्रिक फॉर्म. नुसतं नाव वेगळं आहे त्याचा, पॅरामेट्रिक फॉर्म. आता हे इक्वेशन कशा पद्धतीने येतात बघा. तर y इज इक्वल टू 5 cos t आणि x इज इक्वल टू 5 sin t. वर बघितल्यानंतर वाटत नाही की हे आणि हे इक्वेशन सेम असतील, पण तुम्ही जर इथं थोडासा विचार केला की y ची व्हॅल्यू इथं मी टाकतो 5 cos t आणि x ची व्हॅल्यू टाकतो मी 5 sin t. आपल्याला काय दिसेल तर 5 स्क्वेअर sin स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर cos स्क्वेअर, ज्याच्यातून 5 स्क्वेअर म्हणजेच 25 मी कॉमन काढू शकतो. आतमध्ये मला मिळेल sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर जे की 1 आहे. म्हणजे एक लक्षात येते की हे जे आहेत हे दोन्ही जे आहेत दोन्ही मिळून या एका इक्वेशनचं काम करतात. तर हा काय प्रकार आहे. आता हा t का बरं घेतलेला आहे तर t हा जो आहे तो पॅरामीटर आहे. तो म्हणजे 0 to 2 पाय आपण सध्या याची व्हॅल्यू घेतलेली आहे, त्याला पॅरामीटर असं म्हणतो. आता याची काय गरज आहे आणि कशासाठी आपण हे करत आहे आणि याचा नेमका अर्थ काय ते आपण बघूया. की इथं लिहिलेलं आहे x इज इक्वल टू 5 sin t आणि y इज इक्वल टू 5 cos t. आणि या t च्या व्हॅल्यूज आहेत. t हा 0 पासून हा खरं तर 2 पाय आहे. पाय ची व्हॅल्यू किती असते 3.14. हा 2 पाय जो आहे 2 into पाय 3.14 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की 6.28 एवढं येणार. म्हणजे इट इज नथिंग बट 2 पाय. तो 0 to 2 पायापर्यंत आपण त्याची व्हॅल्यू घेतलेली आहे. आता इथं दिसेल तुम्हाला की x आणि y आणि t चा काय संबंध आहे तो. समजा t ची व्हॅल्यू मी इथं 0 आहे, ही t ची व्हॅल्यू 0 इथं टाकली, इट विल बिकम sin ऑफ 0. sin ऑफ 0 into 5 म्हणजे काय होणार आहे तर 0. म्हणून ही x ची व्हॅल्यू 0 आलेली आहे इथं. आणि t ची व्हॅल्यू जी 0 y मध्ये आपण सबस्टिट्यूट केली इथं, ती 0 ठेवल्यानंतर cos ऑफ 0 जो असतो 1 into 5 हा 5 असणार आहे. त्यामुळे y ची व्हॅल्यू काय आलेली 5. त्यामुळे मला हा पॉइंट तिथे मिळालेला आहे. हा पॉइंट जो आहे तो 0 5 हा पॉइंट मिळालेला आहे. आणि जसा जसा मी t च्या व्हॅल्यू मध्ये बदल करत जाईन तसं तसं तुम्हाला दिसेल की हे एक सर्कल आपण तयार करत चाललेलो आहे. आता आपण इथं आलेलो. आता तुम्हाला दिसतंय की t इज इक्वल टू 3.14 म्हणजेच काय तर पाय आहे हा. t ची व्हॅल्यू जर पाय आपण ठेवली तर साइन ऑफ पाय काय असतो 0. त्यामुळे x काय मिळणार आहे आपल्याला 0. म्हणजे 3.1416 असे बराच मोठा असतो पायची व्हॅल्यू. यांनी एवढ्या पुरतं याचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की 3.14 ला म्हणजे पायला काय असणार आहे साइनची व्हॅल्यू तर ती ही 0 असते. आणि पाय जर आपण इथं ठेवला y च्या ठिकाणी म्हणजे y च्या इक्वेशन मध्ये इथं t च्या ठिकाणी पाय ठेवला तर काय मिळणार आहे आपल्याला cos ऑफ पाय. cos ऑफ पाय काय असतो cos ऑफ पाय हा -1 असतो. -1 into 5 हा किती मिळतो आपल्याला -5. म्हणजेच आपल्याला लक्षात येते की x आणि y चा डायरेक्टली एकमेकांशी संबंध न देता इथं त्यांनी x ला t मध्ये एक्सप्रेस केलेला आहे आणि y ला देखील t मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. आणि t च्या व्हॅल्यूज प्रमाणे इथं बदल होत आहेत, पण आपल्याला मिळालेली कर्व तीच आहे. आता हे सगळं काम हे t करतो, त्यामुळे t ला पॅरामीटर असं म्हणलेलं आहे. तर बघा मग आपण म्हणजे हा t हा पॅरामीटर घेऊन हे दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि आपण बघितलेले की हे दोन्ही इक्वेशन याच एका कर्वचे आहेत की सर्कलचे ते इक्वेशन्स आहेत. तर बघूया आणखीन एक महत्त्वाची कर्व, ती म्हणजे पॅराबोलाची कर्व. पॅराबोलाच्या कर्व मध्ये काय होतं इक्वेशन
पॅराबोलाच्या कर्वचं खरं तर स्टँडर्ड फॉर्म मधलं इक्वेशन आहे y² = 4ax. मग a ची व्हॅल्यू मी इथं 1 घेतलेली आहे, त्यामुळे थोडंसं सिम्प्लिफाय करण्यासाठी y² = 4x हे झालं पॅराबोलाचं इक्वेशन. तर हा पॅराबोला कसा दिसतो? या पॅराबोलाचं स्वरूप काय? तर हा पॅराबोला असा आहे की y² = 4x. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की समजा आता x ची व्हॅल्यू मी इथं 1 घेतली, x ची व्हॅल्यू 1 घेतली आणि 1 ही व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवली, तर काय मिळणार आहे मला? 1 × 4 दॅट इज 4 इटसेल्फ. आणि y² जर 4 असेल तर y च्या काय काय व्हॅल्यू असू शकतात? ते म्हणजे 2 देखील असू शकतो किंवा -2 देखील तो असू शकतो. त्यामुळेच आपल्याला ही अशा पॅराबोलाची कर्व मिळालेली आहे. इथं देखील तोच अर्थ अपेक्षित आहे की या कर्वचा आणि या इक्वेशनचं काय रिलेशन आहे? तर या कर्ववरचा प्रत्येक पॉइंट हा हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असतो आणि हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारे जर पॉइंट काढले तर आपल्याला ही पॅराबोलाची कर्व मिळणार आहे. अशाच रीतीने आणखीन एखादा पॉइंट बघू. आता हा 1 2 आणि 1 -2 मिळालेला पॉइंट. आता 4 साठी x ची व्हॅल्यू जर मी 4 घेतली आणि इथं ठेवली तर 4 × 4 किती येतोय? 16. y² जर 16 आला तर y म्हणजे काय? तर त्याचा स्क्वेअर रूट. त्याचा स्क्वेअर रूट काय येणार आहे? एक तर 4 मिळेल तुम्हाला किंवा -4 मिळेल. त्यामुळे हे सगळे पॉइंट्स जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात हे डेफिनेटली या कर्ववर आहेत. तर हे झालं पॅराबोलाचं स्वरूप. आता याच इक्वेशनसाठी मला पॅरामेट्रिक इक्वेशन काय मिळणार आहे? तर हे इक्वेशन आहे y = 2t आणि x = t². आता आधीचे जे इक्वेशन होते याच्यामध्ये साइन आणि कॉस वापरला गेला होता. इथं नुसताच t² आणि 2t वापरलेला आहे. काही जण या t च्या ऐवजी थीटा देखील वापरतात. म्हणजे पॅरामीटर हा तुम्ही लेटर जे आहे पॅरामीटर तर t म्हणू शकता, थीटा म्हणू शकता. तर y = 2t आणि x = t². हे त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन असं दिलेलं आहे. हे दोन इक्वेशन्स देखील हे स्वरूप सॅटिस्फाय करतात. म्हणजे y² = 4x हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. कसं ते बघूया. समजा मी t² इथं ठेवला, x ची व्हॅल्यू t² टाकली तर काय मिळणार आहे मला? 4t² आणि y² जर 4t² असेल तर अर्थातच y म्हणजे या सगळ्याचा स्क्वेअर रूट असणार आहे. तर y किती मिळणार आहे मला? 2t. म्हणजेच हे दोन इक्वेशन्स हे वेगळ्या वेगळ्या कर्वचे नाहीत तर एकाच कर्वचे, ते म्हणजे पॅराबोला. तर इथं तुम्हाला दिसतंय की x ची व्हॅल्यू ही t², x हा t² म्हणून एक्सप्रेस केलेला आहे आणि y हा 2t म्हणून एक्सप्रेस केलेला आहे. आणि t च्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर मला -इन्फिनिटी टू इन्फिनिटी पर्यंत घेऊ शकतो. पण -इन्फिनिटी ला मी एक्झॅक्ट व्हॅल्यू देऊ शकत नाही, त्यामुळे -5 to 5 आपल्या सोयीसाठी मी घेतलेला आहे. तर आपण बघूया. समजा t हा -5 असेल. आता -5 ही किंमत इथं टाकली आपण तर -5 चा स्क्वेअर काय होणार आहे? तर 25. म्हणून x ची व्हॅल्यू काय असणार आहे? 25 त्या ठिकाणी. पण या ग्राफ मध्ये 25 हा पॉइंट याच्या पलीकडे येणार आहे. म्हणजे तो इथे कुठेतरी असणार आहे 25. इथं आहे तो 25 आणि त्याच वेळेस y ची व्हॅल्यू काय आहे? तर -10. y ची व्हॅल्यू -10 कसं काय? तर t ची व्हॅल्यू -5 इथं टाकल्यामुळे -5 × 2 हा किती आलेला आहे? -10 आलेला आहे. त्यामुळे जसं जसं मी हे ड्रॅग करत जाईन तसा तसा हा कर्व फॉर्म करत जातोय आणि t च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज ना, जसं मगाशी बघितलं होतं आपण हा पॉइंट की x जर 1 घेतला तर y हा -2 येतो. तर याच्यासाठी t ची व्हॅल्यू काय आहे? तर -1 आहे. म्हणजेच x आणि y हे एकमेकांवर अवलंबून असण्यापेक्षा ते t वर अवलंबून आहेत दोघं. म्हणजे t जसा जसा बदलतो त्याप्रमाणे x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्या बदलतात. t ची व्हॅल्यू इथं मायनस ठेवली, -1 चा स्क्वेअर हा 1 आहे, त्यामुळे इथं x 1 आलेला आहे आणि इथं -1 ठेवल्यामुळे -1 × 2 हा -2 मिळालेला आहे. त्यामुळे 1 आणि -2 हे आपल्याला मिळालेलं आहे तिथं. तर असाच पॅराबोलाचा कर्व हा ट्रेस होत असतो आणि हा देखील पॉइंट बघितला होता. पण 4 असताना x ची व्हॅल्यू 4 असताना y ची व्हॅल्यू देखील 4 आहे. इथं t जो आहे तो 2 आहे. t ची व्हॅल्यू समजा 2 ही 2² इज 4, इवन 2 × 2 इज 4. तर त्यामुळे आपल्याला मगाशी जो होता तोच ग्राफ मिळालेला आहे. x आणि y मध्ये जर इक्वेशन दिलं किंवा t च्या स्वरूपामध्ये दिलं तरी कर्व मध्ये काही बदल होत नाही, तोच कर्व असतो. म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन दे आर सेम and here t is the parameter from ranging from -infinity to infinity. तर मला समजा जनरलाइज करायचं असेल या सगळ्या गोष्टीला आतापर्यंत जे आपण बघितलं, तर कुठलाही कर्व असू दे
त्याचं इक्वेशन समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या पद्धतीमध्ये आला असेल तर त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन या पद्धतीने दाखवलं जातं की x हा आणि y हा वेगळा वेगळा लिहिला जातो. x हा t मध्ये लिहिला जातो आणि y देखील t मध्ये लिहिला जातो. हे वेगळे वेगळे फंक्शन असतात, त्यामुळे एकदा मी f म्हणलेलं आहे आणि एकदा g असं म्हणलेलं आहे त्याला, आणि त्यातला t जो असतो तो असतो पॅरामीटर. तर आता बघूया आपण याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढला जातो, आणि त्या डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी काय सूत्र आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, की हा आपला फंक्शन आहे पॅरामेट्रिक फंक्शन ज्यामध्ये t हा पॅरामीटर आहे. तर मला नेहमीप्रमाणे डेरिव्हेटिव्ह यावेळेस सुद्धा dy बाय dx च काढायचा आहे. तो काढत असताना आता तर सुरुवातीला मी dy बाय dt काढेन, म्हणजेच काय तर y हा सध्या तुम्हाला दिसतोच आहे की y इज अ फंक्शन ऑफ t, त्यामुळे मी y ला विथ रिस्पेक्ट टू t ने डिफरन्शिएट करणार. तसंच x ला देखील विथ रिस्पेक्ट टू t ने डिफरन्शिएट करणार, म्हणजे dx बाय dt फाइंड करणार. एक गृहीत धरूया की हे t आणि dt या टर्म्स कॅन्सल झाल्या तर मला माझा dy बाय dx परत मिळणार आहे. असं कॅन्सल होत नसतं, तर गृहीत धरूया की आपण सपोज हे कॅन्सल झालं तर काय होणार तर dy बाय dx आपल्याला परत मिळणार. हा फॉर्म्युला जो आहे तो आता आपल्याला लागणार आहे. हा फॉर्म्युला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा की dy बाय dx इज नथिंग बट dy बाय dt अपॉन dx बाय dt. यालाच आपण समजा फंक्शनच्या फॉर्म मध्ये असेल तर dy बाय dt म्हणजेच याचा डॅश घेऊन म्हणजे g डॅश t असणार आहे, आणि dx बाय dt म्हणजे याला डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तो f डॅश ऑफ t असणार आहे. आपण आता एखादा सम करायचा प्रयत्न करूया. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन एक एक्झाम्पल बघूया. असंच एक्झाम्पल बघूया जे आता आपण आधी बघितलेलं आहे, म्हणजे स्वरूप आपल्याला ज्याचं माहित आहे. तर y इज इक्वल टू 5 cos t आणि x इज इक्वल टू 5 sin t हे मगाशी बघितलेल्या सर्कलचंच इक्वेशन आहे. तर सुरुवात करूया y पासून. y इज इक्वल टू 5 cos t, याला हा फंक्शन t मध्ये असल्यामुळे मी याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t म्हणतो. म्हणजे मला काय मिळणार आहे तर dy बाय dt इज इक्वल टू -5 टाइम्स साइन ऑफ t. तर cos चा डेरिव्हेटिव्ह हा काय असतो मायनस साइन असतो, त्यामुळे हा डेरिव्हेटिव्ह असा लिहिलेला आहे, त्याला म्हणतोय मी इक्वेशन नंबर 1. तसंच x इज इक्वल टू 5 sin t जर असेल, आता याला देखील मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे तर t. नीट लक्ष द्या, इथं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t करतो आहे. तर dx बाय dt काय असणार आहे 5 ॲज इट इज कोएफिशियंट, आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह हा काय आहे तर cos आहे, त्यामुळे इथं cos लिहिलेलं आहे. तर आपल्याला हा एवढा मिळालेला आहे तो. तर पुढे हाच तो आपल्याला मेन फॉर्म्युला. तर dy बाय dx हा कसा वापरणार आपण तर dy बाय dt अपॉन dx बाय dt. तर इथं मिळालेली dy बाय dt ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करणार आणि dx बाय dt ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करणार. तर बघूया पुढे काय मिळते ते आपल्याला. फ्रॉम 1 and 2 वी गेट, आता लक्षात येते की हा dy बाय dt ची व्हॅल्यू इथं वापरलेली आहे आणि ही dx बाय dt ची व्हॅल्यू इथं वापरलेली आहे. खरं तर हा -5 कॅन्सल करता येतो आणि सिम्पली काय मिळणार आहे आपल्याला पुढे मग तर सिम्पली आय कॅन राईट इट ॲज tan ऑफ t. tan t असं लिहिता येईल मला तिथं. तर इथपर्यंत उत्तर काढलं तरी चालेल, किंवा याला मी असं लिहितोय. हे कसं काय लिहिलं ते बघा. dy बाय dx इज इक्वल टू -x अपॉन y. -x अपॉन y म्हणजेच काय, आता कसं काय आलेलं आहे 5 sin t तुम्हाला दिसत असेल. 5 sin t इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ x इटसेल्फ, आणि 5 cos t इज व्हॅल्यू ऑफ y. This is the value of y. So that is why this has become -x upon y. मी तुम्हाला सांगितले की याचं उत्तर t मध्ये देखील लिहू शकता तुम्ही, मगा लिहिल्यासारखं tan t, किंवा x आणि y मध्ये देखील एक्सप्रेस करता. मी हे का केलं ते लगेच कळेल तुम्हाला, की आपण एक टॅली करून बघूया. आता हा फंक्शन पॅरामेट्रिक स्वरूपामध्ये दिला होता. समजा मी तो या पद्धतीने दिला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि हा डेरिव्हेटिव्ह वेगळा असणार आहे का सेम असणार आहे याची खात्री करून घेऊया आपण. तर बघूया. हा आता x आणि y मध्ये दिला असल्यामुळे याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणतो, म्हणजे मला dy बाय dx मिळेल. तर x2 ला डिफरन्शिएट केल्यामुळे d बाय dx ऑफ x2, d बाय dx ऑफ y2 आणि d बाय dx ऑफ 25, out of which derivative of x2 is simply 2x and derivative of y2 is 2y, आणि y चा डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे पुढे मला dy बाय dx ही टर्म लिहावी लागते, आणि 25 is a constant term, so derivative is 0 for that. So after cancelling this out, what I get is
y dy बाय dx आणि हा x या बाजूस पाठवलेला आहे म्हणजे तो मायनस एक्स होईल आणि इथं देखील तुम्हाला दिसत आहे तर dy बाय dx इज इक्वल टू मायनस एक्स अपॉन वाय. तर मी हे एवढ्यासाठीच दिलं होतं की हे दोन्ही हे सेम आहेत, दे आर नॉट डिफरंट. म्हणजे मी या स्वरूपामध्ये जरी पॅरामेट्रिक स्वरूपामध्ये त्याला लिहिलं असेल तरी मिळणारा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो मायनस एक्स अपॉन वाय मिळतोय, किंवा हा या स्वरूपामध्ये लिहिला तरी तो मायनस एक्स अपॉन वाय असा मिळतोय. म्हणजे हा फॉर्म्युला करेक्ट आहे. तर आपण वळूया एक्सरसाइज 1.4 मधल्या फर्स्ट क्वेश्चन कडे. त्यामध्ये 3 क्वेश्चनचा मी विचार करणार आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे x इज इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 280. आता याच्यामध्ये पॅरामीटर हा t आहे आणि a हा कोएफिशियंट आहे फक्त. आता y ने सुरुवात करूया. y इज इक्वल टू 280. त्यामुळं याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t करत आहे मी. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केल्यामुळे काय मिळणार आहे, dy बाय dt हा 2a कोएफिशियंट असल्यामुळे बाहेर लिहिलेला आहे आणि d बाय dt ऑफ t इटसेल्फ. आणि t चा डेरिव्हेटिव्ह जसा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढला असता तर 1 मिळाला असता, म्हणजे d by dx of x is 1. Similarly, d by dt of t is 1. The 2a into 1 which is equal to 2a. I call it as equation number 1. Now I take x is equal to 80 square. In that, if I differentiate this with respect to t, what I get is dx by dt. Here also a is taken outside as a coefficient. d by dt of t square. Then derivative of t square comes out to be 2t. So it's a 280. I call this as equation number 2. Now I recall the formula for the derivative of parametric function, that is dy by dx is dy by dt has to be divided by dx by dt. From 1 and 2 I am going to get these two values. So I am going to substitute value of dy by dt first and dx by dt. So dy by dt is 2a upon dx by dt 280. Here I can cancel out these two terms and answer I get is 1 upon t. आता इथं बघितलं असेल की तुम्हाला मी x आणि y मध्ये सेपरेटली न म्हणता नुसतं t मध्ये आन्सर ठेवलेलं आहे, and this answer is final answer. dy by dx is equal to 1 upon t. This question could be asked for 2 or 3 marks. Now next question. Here x is equal to square root of a square plus m square and y is equal to log of a square plus m square. Here a is I suppose to be constant, but m I am going to consider it as a parameter now. त्यामुळे नेहमी t नाही, कधी कधी m मध्ये दिलं तर m ला पॅरामीटर घेऊन करणार आहोत आपण त्याला. तर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू m हे केल्यामुळे मला काय मिळणार आहे तर dy बाय dm मिळणार आहे. दिस इज ऑल्सो m. सो d बाय dm ऑफ log ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. सो व्हॉट आय गेट इज 1 अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. म्हणजे log चा डेरिव्हेटिव्ह हा काय असतो 1 अपॉन द टर्म, आणि मग या टर्मचा डेरिव्हेटिव्ह कॉम्पोजिट मध्ये केल्याप्रमाणे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण इथे लिहिलेला आहे. याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, a स्क्वेअर हा कॉन्स्टंट असल्यामुळे 0 आणि m स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह हा 2m आणि हा a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर याचा डिनॉमिनेटर. आय कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 1. आता y चा भाग झालेला आहे. आता x कडे वळूया. तर x ला कन्सिडर केलेलं आहे. इथं याचा देखील डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू m, त्यामुळे dx बाय dm आणि d बाय dm ऑफ दिस टर्म. आता स्क्वेअर रूट हा आउटर फंक्शन आहे, त्याच्या आतमध्ये हे फंक्शन आहे, त्यामुळे स्क्वेअर रूटचा पहिल्यांदा विचार करावा लागेल मला. स्क्वेअर रूटचा काय 1 अपॉन 2 आणि स्क्वेअर रूट परत एकदा, त्यामुळे 1 अपॉन 2 अंडर रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर अँड मल्टिप्लाय इट विथ द डेरिव्हेटिव्ह ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. सो फर्दर द डेरिव्हेटिव्ह ऑफ a स्क्वेअर इज 0 and derivative of m square is 2m. The derivative of m square being 2m, I can cancel this out, 2 and 2. So only thing left is m. So m upon square root of a square plus m square. So this is equation number 2. So right after that, as I recall the formula for dy by dx is equal to, आता इथं लिहिताना तो m च्या स्वरूपामध्ये लिहायचा आहे मला, dy by dm upon dx by dm या पद्धतीने लिहायचा आहे मला तो. इक्वेशन नंबर 1 आणि 2 या दोघांचा वापर करून आपण ते लिहितोय. इक्वेशन 1 इज 2m अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. हा इक्वेशन 1 dy बाय dm ची व्हॅल्यू, ती व्हॅल्यू इथं वापरायची आपल्याला, आणि ही dx बाय dm ची व्हॅल्यू. तर 2m अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर अँड डिवाइडेड बाय m अपॉन दिस. नाउ आफ्टर दॅट याच्या न्यूमरेटर मधला m आणि याच्या न्यूमरेटर मधला m कॅन्सल होतो.
आता याच्या डिनॉमिनेटर मध्ये ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये तेच पण स्क्वेअर रूट मध्ये आहे. त्यामुळे याच्यातला हा स्क्वेअर रूट आणि याच्यातला म्हणजे टर्म मध्ये दोन स्क्वेअर रूट असतात, त्यातला एक स्क्वेअर रूट गेला तर एक स्क्वेअर रूट आपला इथं राहणार आहे. त्यामुळं फायनल आन्सर मला 2 अपॉन स्क्वेअर रूट या पद्धतीने मिळेल. तर इथं 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. सो दिस इज द फायनल आन्सर फॉर मी नाव. आता यालाच मी एक अल्टरनेट मेथड दाखवतोय तुम्हाला. सुरुवात करूया की एक्स स्क्वेअर, मी पहिल्यांदा याचा स्क्वेअर करतोय, एक्स चा स्क्वेअर करतोय. या एक्स चा स्क्वेअर केल्यामुळे मला काय मिळतंय, तर हा स्क्वेअर रूट फक्त निघून जाईल, मला मिळेल ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आणि आता आपल्याला दिसतंय की हा ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इथं देखील आहे. y इज इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. म्हणजेच मी याच्या ऐवजी एक्स स्क्वेअर असं देखील लिहू शकतो. त्यामुळं मी त्या इक्वेशनला मांडणार आहे तर y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. इथं काय केलंय मी, या पॅरामेट्रिकचं पुन्हा एकदा सिंपल फॉर्म मध्ये किंवा स्टँडर्ड फॉर्म मध्ये मी त्याला लिहिलेलं आहे. आणि मगाशी बघितलंच होतं, पॅरामेट्रिकचा डेरिव्हेटिव्ह काढलं काय किंवा सिंपल करून त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलं काय, हे दोन्ही सेम येणार आहे. पण हा फंक्शन आता बऱ्यापैकी सोपा वाटतोय मला. तर y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. पुढच्या स्टेप मध्ये बघितलं तर हा 2 फक्त इथला इथे येईल, तो 2 लॉग एक्स होईल. आणि इफ आय डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स, what I get is dy by dx is equal to 2 आणि log x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 upon x असल्यामुळे 2 upon x इतका तो येईल. आणि मगाशी बघितल्याप्रमाणे त्याचा आन्सर काय होतं, मगाशी जे उत्तर बघितलं त्याचं हा होता 2 upon स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. मग आता तुम्हाला वाटतंय का की हे उत्तर वेगळं आहे, 2 upon x हे देखील तेवढंच आहे, कारण की x चीच व्हॅल्यू इथं आपल्याला दिसतंय की x ची व्हॅल्यू ही एवढी आहे की स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. त्यामुळे तुम्ही आधीच्या मेथडने किंवा या मेथडने केलं तरी उत्तर सेम येणार आहे. कुठलीही मेथड वापरली तरी चालेल. कुठली मेथड वापरायचं ते तुम्हाला तुमच्यावर सोपवलेलं आहे. की इथं दिलेलं आहे x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 4t क्यूब मायनस 3t आणि y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन t. त्यामध्ये कन्सिडर y इज इक्वल टू फर्स्ट टॅन इनवर्स ऑफ दिस होल थिंग. आता आतमध्ये आपल्याला स्क्वेअर रूट आहे आणि हा असा प्रकार बघितलेला इनव्हर्स मध्ये की 1 मायनस टी स्क्वेअर असेल तर याला आपण सबस्टिट्यूट काय करतो, साइन थिटा किंवा कॉस थिटा केलं तरी चालेल. सध्या मी साइन थिटा करतोय. तर ते झाल्यानंतर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आपल्याला परत थिटाची देखील व्हॅल्यू लागते, त्यामुळे मी साइनला तिकडे पाठवून थिटाची व्हॅल्यू साइन इनव्हर्स ऑफ टी असं लिहिलेलं आहे. दिस काइंड ऑफ सम्स वी हॅव सीन इन द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. या मेथडला आपण सबस्टिट्यूशन मेथड असं म्हणतो. सो y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ in bracket it is 1 minus sin square theta upon sin theta. Now 1 minus sin square theta is cos square theta. Square root of that is cos theta. Cos theta upon sin theta will make it cot theta. त्यामुळे मला इथं काय मिळालेलं तर tan inverse of cot theta. मग आता हे दोन सेम नाही आहेत, इथं tan आहे आणि इथं cot आहे. अशा वेळेस काय करायचं, समजा हे दोन्ही tan असले असते तर दोन्ही कॅन्सल होऊन थीटा मिळाला असता. पण इथं tan आणि इथं cot असेल तर काय करायचं हे देखील आपण बघितलं होतं. That will be pi by 2 minus theta and the value of theta I put it over here as sin inverse of t. तर आतापर्यंत आपण नुसतं सिंप्लिफिकेशन केलेलं आहे y चं. या पुढे जाऊन आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ, तेही विथ रिस्पेक्ट टू t. So dy by dt is equal to d by dt of this whole term. So this being a constant derivative of which is 0 minus sin inverse चा डेरिव्हेटिव्ह हा जो आहे तो -1 upon अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. तर याचा डेरिव्हेटिव्ह मी इथे लिहिलेला आहे, 0 सोडल्यानंतर -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 1. तो dy बाय dt ची व्हॅल्यू मी काढलेली आहे इथं. पुढे आता x ला कन्सिडर करूया. आता हा क्वाइट क्लिअर आहे, हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला चांगलाच माहित आहे की 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा या प्रकारात तो आहे, म्हणजे cos 3 थीटाचा फॉर्म्युला असल्यासारखा आहे तो. त्यामुळे आपण सबस्टिट्यूट करूया टी ची किंमत cos, म्हणजे थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ टी आणि पुढे आपल्याला मिळेल x इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा which is cos of 3 theta. Now here cos and cos inverse gets cancelled, only thing remaining is 3 theta. Now I replace the value of theta by cos inverse of t. Now I shall find the derivative. So if I differentiate this with respect to t, what I get is dx by dt, 3 being coefficient I have taken outside, and derivative of cos inverse of t.
Now what is the derivative of cos inverse of t? It is -1 upon under root of 1 minus t square. आणि हा 3 आधीचाच इथे घेतलेला आहे. So this is my second equation. dx by dt is equal to -3 upon under root 1 minus t square. तर आता पॅरामेट्रिक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला रिकॉल करू. तर dy by dt upon dx by dt. त्यामध्ये फ्रॉम 1 and 2. आता हा 2 आहे, 1 काय होता ते बघूया. -1 upon square root of 1 minus t square. तर ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू. Now you can see this minus and minus thing gets cancelled. Even these square roots are getting cancelled. So all I get is 1 upon 3. And this is the final answer for it. Now I am going to go for question number 2. From that I am going to take these two sums. आता इथं बघा, इथं नुसताच dy by dx काढायचं नाही, तर पुढे जाऊन आपल्याला थीटाची किंमत ठेवायची आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे जे काय उत्तर याचं मिळणार आहे dy by dx चं, जे थीटामध्ये आपल्याला मिळेल, तर त्या प्रत्येक थीटाच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे मला? π/6. तर अशा पद्धतीने सबस्टिट्यूशन करण्याचे सम्स आहेत हे. तर इथं जो आहे x is equal to cosec square theta आणि y is equal to cot cube theta at theta is equal to π/6. त्यामध्ये सुरुवात करूया आपण y ने. y is equal to cot cube theta which could be written as cot of theta whole bracket चा cube. Not necessary to write. जर तुम्हाला इथंच समजत असेल तर हे लिहून परत एकदा लिहायची गरज नाही, कारण की असं लिहिल्यानंतर चुका कमी होतात आपल्याकडून, म्हणून हा प्रकार लिहिलेला आहे. कारण की आता याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, आता हा थीटा मध्ये असल्यामुळे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करतोय मी? थीटाने डिफरन्शिएट करतोय मी त्याला. तर dy by d theta is equal to d by d theta of cot theta whole bracket cube. आता हा क्यूब म्हणजे हा बाहेर असल्यामुळे लक्षात यायला पाहिजे की पहिल्यांदा क्यूबचा विचार करायचा आपल्याला, ना की कॉटचा. त्यामुळे क्यूब असल्यामुळे 3 cot स्क्वेअर हे त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल आणि मग या कॉटचा डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. कॉटचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस कोसेक स्क्वेअर, त्यामुळे तो तिथं लिहिलेला आहे 3 cot स्क्वेअर ॲज इट इज. आय कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 1. नाउ लेट मी कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ x. x is equal to cosec square theta, which I am writing it as cosec theta whole bracket square. So if I differentiate this with respect to theta, what I get is dx by d theta is equal to d by d theta of cosec theta whole bracket square. आता आपल्याला हे लक्षात आहे की स्क्वेअर आहे, पहिल्यांदा स्क्वेअरचा विचार करायचा जो आउटर फंक्शन आहे, त्यानंतर कोसेकचा. त्यामुळे 2 टाइम्स कोसेक आणि नंतर कोसेकचा डेरिव्हेटिव्ह. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस कोसेक इंटू कॉट, जो 2 कोसेक थीटाला मल्टिप्लाय केल्यानंतर मिळणार आहे -2 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. दोन्ही इक्वेशन्स इथंच आहेत. हे सेकंड इक्वेशन आहे आणि हे फर्स्ट इक्वेशन आहे. याच्यामध्ये आता आपण dy बाय डी थीटाला dx बाय डी थीटाने डिवाइड करणार आहोत. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा. So we will get -3 cot square theta cosec square theta upon -2 cosec square theta cot theta, out of which this cosec square part is being cancelled, and out of these cot, one cot gets cancelled with another cot and one cot is remaining, and these two negative signs will be cancelled out. So all I get is 3/2 cot theta. Now हे आन्सर झालं का आपलं? नाही, तर पुढे आपल्याला काय करायला सांगितलं? त्यांनी थीटाची व्हॅल्यू ठेवायला सांगितले की ती π/6 आहे. π/6 म्हणजे 30 डिग्री साठी आपल्याला बघायचं आहे. आता कॉट ऑफ 30 डिग्रीचा विचार करायचा आहे आपल्याला. तर इथे लिहिण्याची पद्धत दाखवलेली आहे मी इथं. dy by dx at theta is equal to π/6 या पद्धतीने ते लिहायचं आहे. तर थीटाच्या ऐवजी π/6 मी सबस्टिट्यूट केले आहे तिथं. तर कॉट ऑफ 30 डिग्री, कॉट हा काय असतो? तर कॉस अपॉन साइन. जर डायरेक्टली नाही आठवलं उत्तर कॉटचं तर या पद्धतीने करायचं. तर कॉस अपॉन साइन, कॉस 30 डिग्री हा √3/2 आणि साइन 30 डिग्री हा 1/2. 2 कॅन्सल झाल्यामुळे √3 मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे √3 फक्त राहतोय. तो 3√3/2 इज द फायनल आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आता याला देखील एक अल्टरनेट मेथड मी तुम्हाला दाखवणार आहे. अल्टरनेट मेथड कधी वापरली जाते किंवा या दोघांमध्ये जे त्यांनी पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये 2 इक्वेशन दिलाय, त्या असलेल्या 2 फंक्शन मध्ये जर काय रिलेशन मला दिसत असेल
तर अशा वेळेस मी या दोन इक्वेशनचं रूपांतर एका इक्वेशन मध्ये करू शकतो. आता इथं मला दिसतंय की कोसेक आहे आणि कॉट आहे आणि मला चांगलंच माहिती आहे की कॉट आणि कोसेक मधले जे रिलेशन आहे ते 1 प्लस कॉट स्क्वेअर हा कोसेक स्क्वेअर इतका असतो. त्यामुळे इथं बघूया, x as it is I have written, y आता तो लिहित असताना हा कॉट क्यूब आहे, मला कॉट स्क्वेअर पाहिजे, त्यामुळे पहिल्यांदा मी हा इथला क्यूब काढून टाकतो. तो क्यूब काढण्यासाठी मला दोन्हीचा क्यूब रूट घ्यावा लागेल. आता y चा ज्यावेळेस मी क्यूब रूट घेईन त्यावेळेस मी y च्या डोक्यावर 1/3 लिहीन आणि कॉट क्यूबचा क्यूब रूट घेतल्यामुळे कॉट फक्त मिळालेला आहे आपल्याला. आता याचा स्क्वेअरची गरज आहे मला, त्यामुळे दोन्ही बाजूचा स्क्वेअर करेन मी, म्हणजे मला कॉट स्क्वेअर थीटा मिळेल जो की y⁴ इतका तो आहे. त्यानंतर आता हे आपल्या रिलेशन त्या दोघांमधलं आपल्याला माहित आहे की 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. सो नाउ लेट मी रिप्लेस द व्हॅल्यूज ऑफ कॉट अँड कोसेक ओव्हर हिअर. सो कॉट स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी मी y⁴ हे इथं सबस्टिट्यूट करू शकतो आणि कोसेक स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी x हे सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजेच मला मिळेल 1 प्लस y⁴ इज इक्वल टू x. आता हे लक्षात घ्या किंवा आणखीन एकदा रिइटरेट करतो मी की हे इक्वेशन म्हणजेच ह्या दोन इक्वेशन इतका आहे, त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह पुढे काढला तरी चालेल नुसता. तर याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे मी इथं देखील पॅरामेट्रिकचं सिंपल मध्ये रूपांतर केलेलं आहे. दिस वॉज अ पॅरामेट्रिक फॉर्म, नाव आय कन्वर्टेड दॅट इनटू सिंपल. आता डेरिव्हेटिव्ह काढू त्याचा आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटल्यानंतर dy/dx मिळेल आपल्याला तिथं. तर 1 चा डेरिव्हेटिव्ह हा 0, y⁴n म्हणजे n y⁴n-1 या पद्धतीने त्याला येणार आणि y चा डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे मला dy/dx लिहायचं आहे आणि x चा विथ रिस्पेक्ट टू x हा 1च असतो. तर पुढे जाऊन याचं सिंप्लिफिकेशन काय होतं ते बघूया. आता हा 2/3 - 1 आहे, म्हणजे इथं 1 इज नथिंग बट 1/1. सो लेट्स क्रॉस मल्टिप्लाय. सो इट्स अ 2 - 3/3. 2 - 3 is -1 -1/3. So it's a -1/3 for y. and हा 2/3 जो आहे, आता इथला तर 0 भाग हा गेलेला आहे, त्यामुळे नुसतं एवढंच राहिलेलं आहे. तर या 3 ला मी वर घेऊन गेलेलो आहे आणि या 2 ला खाली घेऊन आलेलो आहे, त्यामुळे हा 3/2 इतका दिसणार आहे. आता पुढच्या स्टेप मध्ये या y ला इकडे घ्यावं लागेल. जो मायनस आहे तो काय होणार, त्याचं रूपांतर प्लस मध्ये होईल, मायनस रूपांतर प्लस मध्ये होईल या बाजूला आणल्यानंतर. तर dy/dx इज इक्वल टू 3/2 y⁴1/3. आता खरं तर आपल्याला हे इथं उत्तर मिळालेलं आहे dy/dx चं. आता मला मात्र थीटाची व्हॅल्यू ठेवायची आहे π/6. त्यासाठी काय करावं लागेल, तर मला या y⁴1/3 याला थीटा मध्ये एक्सप्रेस करता येतंय का बघूया की y⁴1/3 इज नथिंग बट cot थीटा. सो लेट मी रिप्लेस इट बाय cot थीटा. सो 3/2 cot थीटा आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी मी π/6 ही थीटाची व्हॅल्यू ठेवू. सो dy/dx at थीटा इज इक्वल टू π/6 हा मगासारखाच मिळालेला आहे, तुम्हाला माहित आहे. तर 3/2 cot of π/6, π/6 being 30 डिग्री, cot of which is √3. आधी बघितल्यासारखाच 3√3/2 इतका मिळालेला आहे. इथं देखील तुम्ही बघू शकता, हे आधीचं उत्तर आहे, हा 3√3/2 आलेलं आहे आणि हे आत्ताचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही मेथड कुठलीही वापरली तरी ते चालण्यासारखं आहे. तुम्ही कुठल्या मेथड मध्ये कम्फर्टेबल आहेत तुम्ही बघायचे. आता हे या ठिकाणी आपल्याला या दोघांमध्ये रिलेशन लगेचच दिसलं. कधी कधी त्यांच्यामध्ये रिलेशन आपल्याला ते तेवढं लगेच जाणवत नाही किंवा दिसत नाही. अशा वेळेस आपण आहे ती मेथड ॲज इट इज, म्हणजे dy/dt काढणे किंवा dy/dθ काढणे आणि dx/dθ काढणे आणि मग त्या दोघांचं डिव्हिजन घेणे, ही मेथड आपण करू शकतो. उरलेले जे सम्स आहेत ते होमवर्कसाठी जे दिलेले आहेत ते कंप्लीट करायचा प्रयत्न करा आणि बाकीचा भाग आपण पुढच्या वेळेस बघू.